सन्माननीय महानमल्ल अप्पासाहेब जगदाळे महाराष्ट्र चॅम्पियन प्रदीप मामा जगदाळे कुस्ती क्षेत्रातली मोठी नावं श्रीनाथ घोरे काया शिंदे जन्मभूमी वैरुवाडी आणि कर्मभूमी खर्डे सीताराम महाराजांची पंढरपूर आलेले आपल्या गावात मैदान बघायला ताया शिंदे वैरुवाडीचे यांच्याकडून मला कुस्ती कॉमेंट्रीसाठी 200 रुपयाचं बक्षीस देऊन शबासकीची थाप माझ्या पाठी टाकलेली आहे। ताया शिंदेचा मी मनापासून आभारी आहे। इंडिया इज माय कंट्री, पंढरपूर इज माय ब्युटिफुल सिटी, कुस्ती आणि बजरंग बली इज माय प्रॉपर्टी। कुस्ती अतिशय चांगले तायप्पा वस्तांनी सूचना दिलेल्या आहेत। सचिन बनकर वस्ताद न्यायदानाची भूमिका साकारतायत। निमगाव केतकी तालमीचे वस्ताद अनेक मुलांना जीवनामध्ये आकार आणणारे अनगढलेले अनमोल करणारे गुरु द्रोणाचार्याची भूमिका साकारतात। बोला की तायप्पा वस्ताद एक नंबरचे पैलवान कालीचरण आणि प्रशांत येताय का आतमध्ये वर्मा फुवा एवढी शांत कुस्ती श्रीनाथ गोरे कधी करत नाही। पण ओम कोकाटे सारखा धडाके बाज मल्ल तात्या झुमाळे सारखी कुस्ती करण्यामध्ये त्याचा हातखंडा आहे। कधीही कोणतंही आव्हान आल्याला संपुष्टात आणण्याची तयारी दर्शवतो। मागील 6 महिन्यापासून त्याची कुस्तीची हाईट आणि ढब बदललेली आहे। प्रत्येक पैलवानाला गेले ट्रीटमेंट दिली येतात आणि सचिन बनकर वसदांचे चुलते डॉक्टर आहेत। बापू साहेब म्हणतात की पैलवान कोणताही जाऊ दे त्यांच्या दवाखान्यात फ्री मध्ये ट्रीटमेंट देऊन त्या पैलवानला आधार देण्याची भूमिका बजावतात। सेवेचे ठाय तत्पर हिरोजी इंदलकर नावाचा माणूस आपण छत्रपती शिवराय काळामध्ये आजमावलेला आहे। तीच भूमिका आधार देणारी माणसं असतात। कुस्तीत विजय मिळवण्याची भूक तुम्हाला थांबवू देत नसते। विजय मिळवायची भूक तुम्ही हर्षवर्धन सदगीरच्या रूपाने बघितलेली आहे। 7 वर्षानंतर फॉर्च्युनर गाडी घेऊन गेला नाशिक जिल्ह्याला। कधीच गदा नव्हती, 2 गदा मिळवल्या पैलवान हर्षवर्धन सदगीरनं। महाराष्ट्र पोलीस उमेश शिंदे आणि दैनिक लोकमत चे पत्रकार किरण माने यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून मला त्यांनी माझ्या आवाजाचं कौतुक करून 200 रुपयाचं बक्षीस। पत्रकार भारतीय लोकशाहीचा 4था स्तंभ असतो। वंचितांना पीडितांना न्याय देण्याची भूमिका त्यांची असते। आणि उमेश शिंदे तर पोलीस ऑफिसर आहेत। या दोघांनी मला 200 रुपये देऊन मला कवी कुसुमाग्रज यांच्या कवितेप्रमाणे लढ म्हणतात। ते काय सांगता असतात एक कविता मला आठवते, म्हणतो लगेच ओळखलत का सर मला पावसात आला कोणी। आवाज कमी करा की कशाला शिटी वाजायला लागले। ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी। चेरभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगा माई धावून आली गेली घट्ट्यात राहून। माहेर वाशिन पाहुणी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली। भिंत गजली चुली भिजली होते नव्हते नेले, प्रसाद बनवली पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले। कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, बडकी भिंत बांधतो आहे। लोखंडे साहेब कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे। रसूल नाना चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे। खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नको सर मला जरा एकटेपणा वाटला। मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा। या न्यायानं मी तुमच्या गावात आलोय। सर्व माणसं माझ्या पाठीशी उभा राहिली, मला बक्षीस दिलं। मी पांडुरंग परमात्म्याच्या नगरीतून तुमच्या गावात आलोय, मला आनंद वाटला। महालक्ष्मीच्या नगरीमध्ये वैदू समाज माझं कौतुक करतायत आणि नवंदर काढला पैलवान श्रीनाथ गोऱ्यानं। डबल महाराष्ट्र चॅम्पियन आहे, 2 बुलेट मिळवलेले 3-3 लाखाच्या। ओम कोकाटेचा कब्जा घेतला।
सचिन बनकर वस्तादासारखा ज्ञानी माणूस महाराष्ट्रातला एक दिग्गज पैलवान पंचाची भूमिका साकारतायत आणि ओमनं सुद्धा त्या शब्दाला मान दिला. सचिन वस्तादांच्या हात तोंड केलं नाही तर तालुक्यात मैदान आहे म्हणून, वडिलांचं नाव मोठं आहे म्हणून आधार नकोय म्हणतोय ओम. नवंदर पाठीवरती काढला श्रीनाथ गोऱ्यानं आणि किस्सा विश्वास हरगोलेचा पट्टा भविष्यात तुमच्या गावात महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेऊन आलेला दिसत. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. अमर भैया जगदाळे पैलवान.